करून राहिली व कुत्र्यासारखी? आले आले, काय झालं माझ्या जानूले? काऊन रडून राहिली? पप्प्या, माझ्या बापाला माझ्या लग्न झालं. मी आता तुले कधीच नाही भेटू शकणार. तू या बापाच्या शेतात घुसवले रानडुकर. सांग पुष्पे, कोण आहे तो तुले मायापासून जुदा करणारा? आत्ताच्या आत्ता 50-60 पोट्ट्याची गँग घेऊन जातो अन तोडतो त्याले, पुरे हाड करतो त्याचे मोकळे मोकळे. सांग पुष्पे, कोण आहे तो? त्याचं नाव गाव पत्ता सब सांग. मला नाही माहिती तो कुठे राहते, मला नाही माहिती त्याचं नाव गाव, पण मी ऐकलंय का तो मुंबईला राहते आणि लय हँडसम आहे म्हणून. माझ्या बापानं त्याले शादी जमावानं छोडदो.com वरून माझ्यासाठी शोधून काढलं. पुष्पे, आत्ता नाही सोडत या बापाले. मी तुला आधीच म्हणलं होतं, आपल्या दोघांच्या प्यार म्हणजे त्या बाप उंगली करन. आता तू पाय, आता तू त्या शादी.com वाल्याने त्या बापाले कसा तोडतो. ए शेंबूड चाट्या, चालला मोठा माया बापाले तोडाले. माया बापानं तुझ्या कानाखाली एक वाजवली ना तर फलाफला चड्डीत मुतशील. काय बाप्या, तोंड सांभाळून बोल. पुन्हा माया बापाले काही तू बोलला ना, तुले अशी खेटरानं तुडवीन. जाऊ दे त्या बापाले तुडवाचा प्लॅन कॅन्सल. पण पुष्पे पाय, त्या शादी.com वाल्याले नाही सोडत मी जित्ता. आता पाय पप्या, पाय, आता तुले मला इसराच लागून. तू आता इसर मले. नाही पुष्पे, असं नको बोलू. नाही पप्या तुले मला आता इसराच लागून. कारण माझं लग्न पक्क झालाय, एकदम फिक्स. पाय पप्या, ते पोरग खूप चांगला आहे म्हणते. त्या पोराचा 2 लाखाच्या वर पगार आहे म्हणते. पोराजवळ 25 लाखाची कार आहे, बंगला आहे आणि मुंबईला राहते तो मोठ्या शहरामध्ये. आणि आपल्या मायबापाला एकुलता एक आहे. हे पाय पप्या, मला आता असं वाटून राहिलं का मी त्याच्यासोबत लग्न करीन तर मी खूप खुश राहीन मी. अव पुष्पे, पण माया का? मी का करू? अरे पप्या, पण तुले तर डझनभर भाऊ आहे. जर मी त्या संग लग्न केलं तर त्या बापाच्या प्रॉपर्टी मध्ये एवढे हिस्से पडन का ढंगाचा एक संडासाचा कोणा बी आपल्या हिस्स्यात नाही येणार. पुष्पे, म्हणजे तुझं प्रेम खरं नव्हतं है ना? तू प्रेमाले नाही तर पैशाले महत्व देऊन राहिली. पुष्पा, तू एवढी कशी बदलली पुष्पा? नाही, तू माई पुष्पा नव्हे. अय दलिद्री, असं लेंडगावानी तोंड नको करू माझ्या समोर. तू बी एखादी गावातली पोरगी पाय आणि लग्न कर तू बी. चल पप्पा, जातो मी आता घरी. आता नाही होऊन राहिलं मला सहन. आपला एवढा विरह सहन नाही होऊन राहिला तर कायले सोडून राहिली मला? अरे डुचक्या, हा विरहाचा त्रास नाही आहे, हागवण लागली आहे मला, हागवण. तुला आज मी म्हणलं होतं आज भेटत नाही म्हणून, पण तूने मला माझ्या घरी येऊन तमाशा करायची धमकी दिली म्हणून मला या लागलं. हागोडी, साधं लग्न जमलं तर हागवण लागली आणि लग्न झाल्यावर का साऱ्या गावाले पिवळी करते का काय? पप्या, हे आता आपलं शेवटचं भेट नाही. आता आपण कधीच नाही भेटू. चल जाऊ दे मला आता. पुष्पे, आठव तू ना किती मला वचन दिल ते प्रेमात. आणि आता तू मुंबईचा पोरगा भेटला मालदार तर मला विसरली तू? पप्या, हे डायलॉग बाजी आता बंद कर. त्या डायलॉगचा मायावर काय आता काही असर होणार नाहीये. आणि जाऊ दे मला आता नाही सहून राहिलं मला. पुष्पे, हे हागवण तू सांभाळून घेशील, पण मी माया या ब्रोकन हार्टले कसं सांभाळू पुष्पे? पप्या, दुनियात असं कोणतंच काम नाहीये जे आपण सांभाळू शकत नाही. पण पुष्पे, मला तुझी गरज आहे, खूप गरज आहे पुष्पे. पण पप्या, मला आता संडासात जायची गरज आहे. जाऊ दे मला पप्या, जाऊ दे. पुष्पे, मला माहित आहे तू मायापासून दूर जाण्यासाठी हागवणीचा बहाणा देऊन राहिली मला. पप्या, हात या ब्रोकन हार्ट घे आणि फेक त्याला नेऊन अरबी समुद्रात. पण मला जाऊ दे पप्या. जर मी आता इथून नाही गेली पप्या तर खूप मोठी आफत होऊन जाईल पप्या, खूप मोठी आफत होऊन जाईल. नाही पुष्पे, मी नाही जाऊ देणार तुले, मी नाही जाऊ देणार. हा वास काय येऊन राहिला पुष्पे? काही नाही पप्या, तो शेंट लावला होता मी ना, शेंटचा वास आहे तो. हा शेंटचा वास नव्हे, संडासाचा वास येऊन राहिलाय. पुष्पा, कार्यक्रम झाला वाटते संपन्न.
अव मसाडे, तुला हागवण लागली होती तर संडासात जायचं होतं ना, इथं कायले आली मला सडवाले. लग्नाचा हॉल बुक करायच्या आधी 1-2 दिवस संडास बुक कर आणि बस तिथं. चालली मोठं लग्न कराले. अरे थुत्तर तोंड्या, तईची तुले मी म्हणून राहिली पप्या मला जाऊ दे, मला जाऊ दे. नाही सोडलं तुनं मला आता. आणि पाय आता का झालं तर. जा पुष्पा जा, जी ले आपली जिंदगी. हॅलो, हा सविता डार्लिंग बोल. हा कुठं भेटू म्हणला? अच्छा, चुम्मा चाटी गार्डन जवळ. हा ये तुम्ही 5 मिनिटात. आलो जानू मी 5 मिनिटात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही माझा हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या कोणत्या भागातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.